नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? आज मी ना सकाळ शेतात आले. तर आपल्याला काय करायचं आहे माहिती का? एक भाजी घ्यायची म्हणजे भाजी करण्यासाठी त्याला काय नाव आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. आणि बघा आता खुरपायचं आहे आपल्याला शेत खुरपता तुम्हाला मी दाखवणार आहे शेत आम्ही कसं खुरपतो आणि कोणती भाजी आहे. आणि सकाळ सुरुवात केलेली आहे आपली मस्तपैकी. आणि पाहू शकता शेतात आलेली आहे. काय काम करायचं आहे, कोणती भाजी आपल्याला आज रानभाजी घ्यायची, खुरपान करायचं आहे. आणि त्या खुरपान करताना जी गवतामध्ये जी येते ती रानभाजी आपल्या शरीरासाठी किती फायद्याची असते किंवा कोणती भाजी आहे तुम्ही ओळखायचं आहे, मला कमेंट करून सांगायचं आहे. नवीन असाल जया शेतकरी ब्लॉगला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचे. चला दाखवतो तुम्हाला कोणती भाजी. हे बघा, ही मस्त अशी कुंजीरची भाजी म्हणतात बरं का ह्याला. शरीरासाठी खूप फायद्याची आहे. मी का नाही आज ही कुंजीरची भाजी नेणार आहे घरी आणि मस्त आपण भाजी करणार आहोत. मी आले आज खुरपायला. आता ही आमचं डाळिंब आहे का नाही त्यात आले बघा गवात. आता कसं झाले, 2 पाऊस पडलेले आहेत बरं का. आणि आणखीन काय एवढा मोठा पाऊस झाला नाही तर म्हटलं चला पावसाच्या आधी थोडंसं खुरपान करून घ्यावं. म्हणजे काय होतं आहे ना, चांगलं असं मस्तपैकी पाऊस जरी आला तरी परत हे गवत जे आहे का नाही हे तण तर ते मोठे येणार नाही. त्यासाठी आज सकाळ सुरुवात केली आहे. सकाळचे जवळजवळ 8 वाजलेले आहेत. घरची सगळी कामं आवरले, धारा काढल्या, शेण उचललं, पटापटा आवरून घेतलं. आणि हे बघा नाश्त्याचं पोरांचं सगळ्यांचं करून आज आले सकाळचं खुरपायला. पाहू शकता किती मस्त असं खुरपान आपलं चाललेलं आहे. आणि काय झालं आहे, आता ही बाग जी लावली आहे ना आपण ती एकदमच असं म्हणजे 10-15 दिवसापूर्वीच लावलेली आहे. पण काय होतं, शितोडा येतो या. मग शितोडा आल्यामुळं असं खुरपावं लागते. बघा तुम्ही गवत कसं काढलं जाते या. पाहू शकता तुम्ही गवत बघा कसं काढलं जाते. या इकडं अलीकडं तुम्हाला दाखवते मी की खुरप्याने असं गवत कसं काढलं जातं, आम्ही कसं खुरपतो तुम्हाला मी दाखवते. हे पाहू शकता हे असं खुरप्याने खुरपलं जातं. याने काय होतं म्हणतात की म्हणजे औषध पण मारू शकतो बरं का आपण, पण औषधापेक्षा बेस्ट खुरपान असते. कारण खुरपान करत अशा भाज्या पण घ्यायच्या बघा. ही आहे कुंजीरची भाजी बरं का. आणखीन एकदा सांगते, तुमच्या इकडे त्या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, आपले खूप सारे ब्लॉग आणखीन शेताकडचे व्हिडिओज येणार आहेत. आणि बघा मी आता धन लावायला चालली, तर तुम्ही पण असं धन लावता का मला कमेंट करून सांगा. आणि गावाकडचे असे ब्लॉग पाहायला नक्की विसरू नका. जया शेतकरी ब्लॉग हे चॅनल फक्त शेतकऱ्याचं असल्यामुळे तुम्हाला शेतकरी जीवन पूर्ण पाहायला भेटणार आहे मंडळी. नवीन असाल जया शेतकरी ब्लॉगवरती लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.